पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्टमध्ये निमसे विरुद्ध धोत्रे टोळीत झालेल्या वादातून राहुल धोत्रे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। त्याचा मृत्यू झाला असून या खुनाच्या गुन्ह्यात मागील 4 महिन्यांपासून फरार आरोपी बाळा गायकवाड व हेमराज गायकवाड हे सध्या देवळाली कॅम्पमध्ये वास्तव्यात असल्याचे समजताच गुंडा विरोधी पथकाने विजयनगर देवळाली कॅम्प परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे। धोत्रे खून प्रकरणातील फरार सराईत गुन्हेगार गायकवाड बंधूंना गुंडाविरोधी पथकाने घेतले ताब्यात। फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल संजय धोत्रे व साक्षीदार यास उद्धव निमसे यांच्या साथीदारांसोबत नांदूर नाका येथे किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून नांदूरगाव परिसरात राहणारे उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ व दमदाटी करून गर्दी जमवून चिथावणी दिल्याने आरोपी उद्धव निमसे यांच्या साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडे व चाकूसारख्या हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले म्हणून आरोपी उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे व त्यांच्या साथीदारांवर आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। उपचारादरम्यान जखमी राहुल संजय धोत्रे याचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता कलम 103 हे वाढीव कलम लावण्यात आले। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी माहिती दिली की त्यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील पाहिजे आरोपी बाळा गायकवाड व हेमराज गायकवाड हे सध्या देवळाली कॅम्प येथे वास्तव्यास असल्याचे समजताच गुंडाविरोधी पथकाने विजयनगर देवळाली कॅम्प परिसरात सापळा रचला असता पाहिजे आरोपी भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड वय 23 वर्ष, हेमराज रवींद्र गायकवाड वय 24 वर्ष दोन्ही यांना शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासाकामी आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।